चला आज बनवूया एकदम टेस्टी अशी पुरणपोळी. ती अर्धा तासापूर्वी भिजत ठेवली होती, स्वच्छ धुवून घेतली, त्यानंतर भिजत ठेवली होती. तर याच्यात आपण 2 ग्लास पाणी टाकलेले बघा. तर तुमचा डब्बा कुकरचा छोटा मोठा असेल त्या हिशोबाने डब्यात त्याच्यासाठी टाकली, कारण आपल्याला भात पण लावायचा कुकरला. तर एकाच टायमाला आपलं, त्यामुळे 3 शिटामध्ये एकदम परफेक्ट शिजेल. तर आपली दाता बघा, हे गव्हाचं पीठ घेतलं मी, तर 2 वाट्या एवढं आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे. पीठ तरी पण पुरणपोळी फुटते आपली. ते बघा असं व्यवस्थित थोडंसं तेल लावून घ्यायचं वरून, की पीठ आपलं. तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही जास्त वेळ ठेवा, तर कमसे कम अर्धा तास तरी ठेवा, जेणेकरून बनवून घेऊ. तर मी इकडे डाळ बघा कुकरमधून काढून घेतली. त्यानंतर आपण इकडे गूळ घेतला बघा. गूळ 1 वाटी भरून घेतलाय, पण मला वाटलं की जास्त होईल म्हणून मी थोडासा गूळ त्यातला ठेवलाय. पण हे जे पुरणपोळी आहेत ना, ते गूळ टाकला ना त्याच्यात खूप गोड झालेलं आहे, जास्त असे सपक नव्हत्या, व्यवस्थित गोड झालेलं. आणि पुरणपोळी कसं थोडीशी बघा चमचा असा उभा राहिला याच्यात, म्हणजे आपलं पुरण तयार झालं आहे. गॅस बंद करूया आपण. त्यानंतर इकडे माझ्याकडे ती पुरण चाळायची चाळणी मोठीवाली नाही आहे, आता मी हे बारक्या चाळणीतच तुम्हाला करून दाखवते झटपट असं. तर आपण हे गरम गरमच पुरण घ्यायचं, खाली एक भांडं मांडायचं मोठं. तर मी ते खाली मोकळी आपली कढई घेतलेली आहे, आणि बारक्या चमच्याने ना याला गरम गरम असं बघा मॅश करून घ्या, लगेच होतं पटापटा. ते बघा असं गरम गरम असलं ना पटकन चाळणीतून बाहेर येते. आणि थंड झाल्यावर जसं जास्त जोर लावायला लागतो याला, त्यामुळे हे गरम गरमच करायचं आपल्याला. आणि मोठी चाळणी असती तर अजून पटकन झालं असतं, पण नाही आहे मोठी चाळणी. पुरण बघा व्यवस्थित असं, तर बघू शकता एकदम मऊसूत लोण्यासारखं आपलं हे पुरण तयार झालंय, व्यवस्थित मुरलंय. आता याला थोडंसं आपण मळून घेऊया एकदा. बघा किती सॉफ्ट झाले, व्यवस्थित मुरले. मी कमसे कम पोळी एकदम छान लागते. तर बघू शकता पिठाच्या गोळ्यापेक्षा आपला पुरणाचा गोळा मोठा आहे, तर ते पुरण असं भरून हलक्या हाताने प्रेस करायचं बघा. आणि हे करताना असं वरच्या साईडला बघा हे अशा पद्धतीने व्यवस्थित करून घ्यायचं. व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर आता हलक्या हाताने आपण लाटून घेऊया. ते बघा इकडे आपण तवा गरम करायला मांडलाय बघा. तवा गरम झाला व्यवस्थित, ते त्याला थोडंसं आपण तूप लावूया. त्यानंतर याच्यावर पोळी आपल्याला टाकायची हलक्या हाताने. आता व्यवस्थित भाजली की मगच पलटी करायची. आता या साईडनी पलटी केल्यानंतर गॅसची फ्लेम मी फास्ट केली आणि पलटी करूया. बघा व्यवस्थित भाजली, फुगली. आणि पुरण पण एकदम का आपण व्यवस्थित भरलेलं आहे याच्यामध्ये. अशा पद्धतीने आपल्या पुरणपोळ्या बनवून घ्या फटाफट. आतापर्यंत पुरण आपण याच्यात भरले, तर तुम्ही बघू शकता